आता तुम्ही बोललात की श्रेयवादाची लढाई तुमच्यात नाही आहे, पण आम्ही तर काल ऐकलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त राडा व्हायचाच बाकी होता. दादांनी एक पिंक कॅम्पेन सुरू केलं, पूर्ण लाडकी बहीण योजना त्यांनी हायजॅक करून टाकली आणि तुमच्या गटाचे जे मंत्री आहेत त्यांना याच्यावर आक्षेप होता. असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता चर्चा जर झाली, त्यालाही म्हणाले तुम्ही मारामारी, वाद, लढाई, असं नाहीये. चर्चा होते, चर्चा व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, मतभेद आणि मनभेद याच्यात फरक आहे. आणि म्हणून चर्चा जी, बघा शेवटी मी मुख्यमंत्री आहे, सरकारचा टीमचा कॅप्टन मी आहे, मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. आणि श्रेयवाद वगैरे काय लोकांना माहित आहे ना सगळं. आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे. याच्या श्रेय माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, कारण त्यांना ही योजना आपण लागू केलेली आहे. सगळ्यात क्रेडिट द्यायचं असेल तर लाडक्या बहिणींना द्यावं लागेल, आम्ही श्रेय घेण्यापेक्षा. समजलं की नाही? आणि त्यामुळे आज जे राज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना काही सावत्र भाऊ सांगत होते ही खोटी योजना आहे, ही बोगस आहे, हे चुनावी जुमला आहे, काही लोक कोर्टात गेले बंद करायला, पण आम्ही बंद होऊन दिली नाही. आम्ही ती सुरूच ठेवली आणि ती सुरू ठेवणार हा विश्वास आमच्या लाडक्या बहिणींना आहे. म्हणून 2 कोटी बहिणींनी आमच्या फॉर्म भरलेत. 1.5 कोटी 1,59,00,000 बहिणींना खात्यामध्ये पैसे दिले. लोकांनाही अनपेक्षित होतं, विरोधकांनाही होतं, माझ्या लाडक्या बहिणींना पण वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे मिळतील, पण आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. आणि मग म्हणाले पैसे गेल्यानंतर अरे लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढेल. आता त्यांच्यासारखी सवय आम्हाला नाही आहे. आम्ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आणि म्हणून ही योजना फक्त 2-4 महिन्याची नाही, पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही त्याच्यामध्ये केली आहे. माझ्या लाडक्या बहिणींना चिंता करण्याची कारण नाही. त्यांनी जशी जशी ताकद वाढवतील या पैशाच्या योजनेचे पैसे वाढतील. पण योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. दादांनी त्याचं नाव दादांची लाडकी बहीण केलं. नाही, हे बघा आता कसं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव योजनेचं तेच आहे, नाव कधी बदलू शकतं? पण त्यांनी मुख्यमंत्री गाळून टाकला. आता कार्यकर्ते काय करत असतील काही, तर त्याच्यामध्ये एवढं, हे छोट्या गोष्टी आहेत ना, माझ्यासाठी छोट्या गोष्टी आहेत. मला श्रेयवाद, क्रेडिट हे कधी मी घेत नाही. मी काम करत राहतो. म्हणून तर आरोप करतात लोक, पहिल्या दिवसापासून देव पाण्यात बुडून ठेवले. सरकार पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, 3 महिन्यांनी पडेल, 4 महिन्याने पडेल. नंतर म्हणाले मुख्यमंत्री बदलणार. त्यांना खरा ज्योतिष काय भेटलाच नाही. माझ्याकडे सांगितलं तर मी पाठवलं असतं ज्योतिषी, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी आरोपाला उत्तर कामाने दिलं, नाही तर माझा फोकस डायव्हर्ट झाला असता. मी एवढं काम करू शकलो नसतो. आज नवीन नवीन योजना केल्या, मला आनंद आहे, समाधान आहे. मी आज 2-2, 3-3 पहाटेपर्यंत काम करतो, याचं मला खूप समाधान आहे. आणि म्हणून कोणी काय बोलतंय, कोण काय करतंय, यापेक्षा जनतेला काय आवडतंय, जनतेला काय फायदा पाहिजे तो देण्याचं काम सरकारचं आहे. सरकारची ड्युटी आहे, ती ड्युटी निभावतोय आम्ही. नाही तर मुख्यमंत्री, आता तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, त्याच्यावर खूप टीका झाली. तुम्ही मुख्यमंत्री असून सगळ्यांना विचारत होता पैसे मिळाले का, पैसे मिळाले का, पैसे मिळाले का. विचारायचं नाही. लोक म्हणाले पैसे मिळाले नाही, मिळाले नाही, मिळाले नाही, मिळणार नाही, मिळणार नाही, मिळणार नाही. मग मी काय विचारू, मिळाले का, मिळाले का, मिळाले का विचारलं पाहिजे ना मला. मग सगळ्यांनी हात वर केले, मिळाले मिळाले मिळाले. ज्यांचे नाही मिळाले त्यांनाही सांगितलं सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला आणखी मुदत वाढ केलेली आहे, चिंता करू नका. कारण हे काय पैसे जे का, म्हणजे योजना जी आहे ही म्हणजे थोडकी किंवा शॉर्टकट योजना नाहीये. ही योजनेचं पूर्ण जे आम्ही अंमलबजावणी जी केली आहे त्याचं पूर्ण नियोजन केलेलं, सगळं विचारपूर्वक केलेलं आहे. त्याच्या पैशाची तरतूद केलेली आहे, सर्व आम्ही केलेलं आहे. कारण शेवटी बघा, पुन्हा आम्हाला जनतेसमोर जायचं आहे. मी बघा संवेदनशील माणूस आहे, मी असं हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे. आता एक बोलायचं, उद्या एक बोलायचं, परवा एक बोलायचं, बोलल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे, नंतर म्हणायचं हे चुनावी जुमला आहे. काही लोकांनी काही राज्यामध्ये आश्वासनं दिली, मग म्हणाले अरे पैसे नाही आमच्याकडे, केंद्राने द्यावे. अरे तुम्ही तिकडे घोषणा केली आणि पैसे केंद्राकडे मागता, असं आम्ही नाही करणार. आम्ही जे बोललो ते करणार, जे होणार आहे तेच बोलणार. बाळासाहेब सांगायचे
शब्द देताना एकदा नाही 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. 100 वेळा विचार करून आम्ही ही योजना केलेली आहे. त्यामुळे बिलकुल योजना परमनंट आहे. आता तुम्ही